अखेर प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पुण्यात शरद पवार गटाला धक्का। मनसे ठाकरे गटाच्या रणनीतीसाठी ज्युनियर ठाकरे बंधू मैदानात, आदित्य आणि अमित ठाकरेंची मातोश्रीवर खलबत। गोगावलेंच्या मुलावर हत्येचा आरोप, गोगावलेंच्या मुलाचा अटकपूर्व जामीनही फेटाळला, तरीही तो पोलिसांना का सापडत नाही, खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। सातारा ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसातील माजी अधिकारी, ड्रग्ज प्रकरण एकदमच थंड कसं पडलं, खासदार संजय राऊतांचा थेट सवाल। मनसेला रामराम केलेल्या प्रकाश महाजनांनी हाती घेतलं धनुष्यबाण, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश। आज वर्षावर एकूण 5 बैठका, कालच्या बैठकीनंतर आज बैठकांचा दुसरा राऊंड। नाशकात महायुतीचं ठरेना, शिवसेना 45 जागांवर ठाम, भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीत चर्चेचं गुऱ्हाळ। पुण्यात 35 जागांसाठी शिवसेना ठाम, 125 जागा जिंकण्याच्या भाजपच्या निर्णयामुळे अडचण, सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। संभाजीनगर निवडणुकीच्या प्रचारासाठी मशाल रॅली, क्रांती चौक पैठण गेट मार्गे गुलमंडीपर्यंत रॅलीचं आयोजन, आदित्य ठाकरे करणार प्रचाराचा शुभारंभ। संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेची समन्वय समिती स्थापन, समितीत भाजपचे 5 तर शिवसेनेच्या 5 सदस्यांचा समावेश। भाजप आमदार दादाराव केचेंना महिलांनी भर रस्त्यात घेरलं, पराभव झाल्यानं महिला आक्रमक। रायगडच्या कोपोरीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, मंगेश काळोख यांनी हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकला। मुंबई मनपाचा बांधकामांवर बडगा, प्रदूषणामुळे 29 ठिकाणची कामं थांबवण्याचे बिल्डरांना निर्देश। रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना संजीवनी, स्वामीह निधी 2 लवकरच केंद्राकडून मिळणार, सूत्रांची माहिती। यंदा $1 लाख कोटी निर्यातीत लक्ष हुकणार, आतापर्यंतच्या 18 FTA कडूनही अत्यल्प मदत। देशातून सेमीकंडक्टर निर्यात लवकरच, सेमीकंडक्टर निर्यातीत भारत निर्यातक्षम बनवणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा निर्धार। एप्स्टीन फाईल्सना आणखी विलंब, अमेरिकी न्याय विभागाची माहिती। पद्म पुरस्कार या पदव्या नाहीत, नावापुढे वापर करणं अस्वीकारार्ह, मुंबई उच्च न्यायालयाचा पुनरुच्चार। समृद्धीवर आता सुसाट वेगाला लागणार ब्रेक, तब्बल 1500 सीसीटीव्हींची असणार करडी नजर, नियम मोडल्यास दंडाची पावती थेट घरपोच। नवी मुंबईच्या नव्या विमानतळावरून पहिल्याच दिवशी 48 विमानांचं उड्डाण, पहिल्याच दिवशी 4000 प्रवाशांची नोंद। यंदाही नववर्षाचा आनंद पहाटेपर्यंत, मद्यविक्री दुकानं मध्यरात्री 1 पर्यंत राहणार खुली। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, विशेष 4 उपनगरीय रेल्वेची सोय, प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेकडून गिफ्ट।